हॅलो औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केलाय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. औरंगाबादकर, आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक. या निमित्त आज आपण गप्पा मारणार आहोत MGM मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर धनंजय भाले यांच्यासोबत. वेलकम सर. सर, आपण न्यूट्रिशन वीक सेलिब्रेट करतोय, तर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की न्यूट्रिशन म्हणजे काय? ह्युमन बॉडी म्हणजे मानवी शरीर याला कंटिन्युअस सप्लाय लागतो न्यूट्रिएंट्सचा. न्यूट्रिएंट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ, फॅट्स म्हणजे मेदयुक्त पदार्थ, प्रोटीन्स यांचा कंटिन्यू सप्लाय लागतो. प्रोटीन्सचं कन्व्हर्शन अमायनो ॲसिड्समध्ये होतं, फॅट्सचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिड्समध्ये होतं आणि कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्शन ग्लुकोजमध्ये होतं. आणि ग्लुकोज हा एनर्जी सोर्स म्हणून वापरला जातो. आणि आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या रिॲक्शन्स चालू असतात आणि त्या रिॲक्शन्सला लागणारी एनर्जी ग्लुकोजच्या मार्फत आपल्याला मिळते. तसेच फॅट्स आणि प्रोटीन्स हे सुद्धा आपल्याला कामी येतात. आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी प्रोटीन्स खूप आवश्यक असतात. आपल्या बॉडीला ॲट रेस्ट सुद्धा एनर्जीची गरज असते. वेगवेगळे मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट होत असतात, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं, त्यामुळे एनर्जी ही सतत लागते आपल्याला. फॉर एक्झाम्पल, हार्ट 8,000 लिटर ब्लड एका दिवसामध्ये पंप करतं. त्यासाठी कमीत कमी 1,00,000 पल्सेशन्स पर डे होतात. तर इतकी मोठं 8,000 लिटर पंप करण्यासाठी नॅचरली एनर्जी लागते. तर ती एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये लागते आणि हे ATP आपल्याला ग्लुकोज, फॅट्स, प्रोटीन्स ह्याच्यापासून मिळतात. आपल्या शरीराला जी एनर्जी लागते ती ATPच्या फॉर्ममध्ये असते. हे ATP आपल्याला ग्लुकोज आणि प्रोटीन्स पासून मिळतात असं सरांनी इथे सांगितलंय. आणखीनही बरीच माहिती सर सांगणार आहेत, तेव्हा कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर, तुम्ही ट्यून केलाय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. औरंगाबादकर, आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि या निमित्त आज आपण गप्पा मारत आहोत MGM मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर धनंजय भाले यांच्यासोबत. सर, न्यूट्रिशन थेरपी म्हणजे काय? न्यूट्रिशन थेरपी देण्यासाठी स्क्रीनिंग टूल्स वापरले जातात. सखोलपणे न्यूट्रिशनल असेसमेंट केले जाते. याचा उपयोग पेशंटचे मालन्यूट्रिशनचे निदान करण्यासाठी होतो. मग क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डाएट प्लॅन तयार करतात. यामध्ये 4 गोष्टींचा साकल्याने विचार केला जातो, सखोलपणे विचार केला जातो. पहिली, हाऊ टू फीड, कसे खाऊ घालायचे. दुसरी, व्हेन टू फीड, केव्हा खाऊ घालायचे. तिसरं, बाय विच रूट, म्हणजे कोणत्या मार्गाने खाऊ घालायचे. ओरल, पॅरेंटल, एंटरल असे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि चौथं, हाऊ मच अमाऊंट, किती प्रमाणात खाऊ घालायचे. वेगवेगळ्या गाईडलाईन्स अवेलेबल आहेत. 24 तासामध्ये आपल्याला नेक्स्ट 24 तासात किती द्यायचं आहे, स्लो द्यायचं की फास्ट द्यायचं, इंटॅक्ट फॉर्ममध्ये द्यायचं का सेमी डायजेस्टेड फॉर्ममध्ये द्यायचं का कम्प्लिटली डायजेस्टेड फॉर्ममध्ये द्यायचं, याचा विचार केला जातो. फीडिंग शेड्यूलमध्ये नॉर्मली 3 ते 4 मील्स पर डे दिले जातात. जे पेशंट ओरली घेत नाहीत त्यांना आर्टिफिशियल न्यूट्रिशन द्यावं लागतं. इंटॅक्ट फॉर्म म्हणजे पॉलिमेरिक फॉर्म. यामध्ये होल प्रोटीन्स म्हणजे संपूर्ण प्रोटीन्स, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, लॉंग चेन फॅट्स म्हणजे ट्रायग्लिसराइड्स हे असतात. यामध्ये हे जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे विभाजन छोट्या छोट्या कंपाऊंड्समध्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्समध्ये झालेलं नसतं. यामध्ये फायबर्स सुद्धा ॲड केले जातात. ज्या पेशंट्समध्ये अन्ननलिकेचा, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा प्रॉब्लेम नाही त्यामध्ये इंटॅक्ट फूड आपण देतो. ओरली म्हणजे तोंडाने किंवा ट्यूबद्वारे हे अन्न दिले जाते. दुसरा प्रकार आहे प्री डायजेस्टेड किंवा कम्प्लिटली डायजेस्टेड फॉर्म्युला. यामध्ये संपूर्णपणे डायजेस्ट झालेले कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स व फॅट्स असतात. छोट्या छोट्या युनिट्समध्ये म्हणजे ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स यामध्ये त्यांचं रूपांतर झालेलं असतं. आणि हे डायजेस्ट होण्यासाठी खूप इझी असतात, सोपे असतात. परंतु हे देताना खूप क्लोज्ड मेडिकल सुपरविजन करूनच द्यावे लागतात. न्यूट्रिशन थेरपी देताना पेशंटला असलेल्या आजाराचा विचार करून डाएट प्लॅन बनवणे हे आव्हानात्मक काम क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट करतात.
न्यूट्रिशन थेरपी विषयी सरांनी सांगितलं. सरांसोबत आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. तुम्ही कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलाय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. औरंगाबादकर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि या निमित्त आज आपण गप्पा मारत आहोत MGM मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर धनंजय भाले यांच्यासोबत. सर, क्लिनिकल न्यूट्रिशन म्हणजे काय? क्लिनिकल न्यूट्रिशन ही एक वैद्यकशास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये पेशंटच्या आहाराचं नियमन मॅनेजमेंट केलं जातं. OPD, IPD, ICU यामध्ये असणाऱ्या पेशंट्सना लागणारं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण करतो. OPD मध्ये येणारे वेगवेगळ्या रोगांच्या पेशंट्सना न्यूट्रिशन थेरपी दिली जाते. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, कॅन्सर, किडनीचे आजार, ICU मध्ये ऍडमिट असणारे पेशंट्स. आता कोविड न्यूट्रिशन हे एक वेगळ्या प्रकारचं स्पेशल कोविड न्यूट्रिशन यांचं डाएट मॅनेजमेंट केलं जातं. विशेषतः वयस्कर पेशंट्सना न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे अत्यंत उपयुक्त ठरतं ट्रीटमेंट सोबत. क्लिनिकल न्यूट्रिशनचं मेन उद्दिष्ट टार्गेट हे माल न्यूट्रिशनवर उपचार करणे व त्याचा प्रतिबंध करणे हे आहे. सर, आणखीनही बरीच माहिती सांगणार आहेत, तेव्हा कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. वेलकम बॅक औरंगाबादकर. तुम्ही ट्यून केलाय रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट. औरंगाबादकर आपण सेलिब्रेट करतोय नॅशनल न्यूट्रिशन वीक आणि या निमित्त आज आपण गप्पा मारत आहोत MGM मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर धनंजय भाले यांच्यासोबत. सर, माल न्यूट्रिशन म्हणजे काय? माल न्यूट्रिशन म्हणजे काय हा तुमचा प्रश्न आहे. माल म्हणजे बॅड, थोडक्यात माल MAL माल म्हणजे बॅड, खराब. न्यूट्रिशन म्हणजे आहार, थोडक्यात खराब आहार. तर ही एक कंडिशन आहे ज्यामध्ये आहारातून एनर्जी, प्रोटीन्स, अदर न्यूट्रियंट्स म्हणजेच विटॅमिन्स, मिनरल्स यांचं इम्बॅलन्स असतं. इम्बॅलन्स हे एक्सेस म्हणजेच जास्तीचं प्रमाण किंवा डेफिशियन्सी म्हणजे कमतरता या दोन्ही गोष्टींचं असू शकतं. मेडिकल न्यूट्रिशन थेरपीचा प्रायमरी गोल हा माल न्यूट्रिशन प्रिव्हेंट करणे व ट्रीटमेंट करणे हा आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणारे 40 to 50%, 40 ते 50% पेशंट्स अंडर नरिश्ड असतात. माल न्यूट्रिशनचे इफेक्ट काय होतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. पेशंट्सची इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती कमी होते. अंडर नरिशमेंट मुळे पेशंटची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे वारंवार इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. मसल वेस्टिंग, स्नायूंची वेस्टिंग, मसल स्ट्रेंथ कमी होणे, थकवा जाणवणे, चक्कर येऊन पडणे, ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढणे, काम करण्याची क्षमता कमी होणे, स्वतःची काळजी घेऊ न शकणे म्हणजेच सेल्फ केअर इनॅबिलिटी या गोष्टी घडतात. काही पेशंट्समध्ये श्वासोश्वासाच्या स्नायूंची स्ट्रेंथ कमी होते. त्यामुळे छातीमध्ये इन्फेक्शन होते, रिकव्हरी होण्यास वेळ लागतो. हालचाल कमी झाल्यामुळे बेड सोर्सचं प्रमाण वाढतं. थ्रॉम्बो एम्बोलिझम, नसांमध्ये गुठळ्या तयार होतात. काही पेशंट्समध्ये इम्पेअर्ड वुंड हिलिंग म्हणजे जखमा बऱ्या होत नाहीत, वेळेवर जखमा बऱ्या होत नाहीत. काही पेशंट्समध्ये वुंड इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. ज्या पेशंट्समध्ये विटॅमिन D डेफिशियन्सी असते त्यांना जर फ्रॅक्चर झालं तर ते लवकर जुळत नाही. काही पेशंट्समध्ये काही पेशंटच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. अंडर न्यूट्रिशनमुळे काही पेशंट्सना डिप्रेशन होऊ शकतं, रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम्स येतात. याचा परिणाम हॉस्पिटल स्टे वाढण्यावर होतो. पेशंट जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, कामावर उशिरा जॉईन होऊ शकतो. हे सगळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज मुळे होणारे डिसएडव्हान्टेजेस असतात. आहाराचं मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर जसे हेल्दी मसल मास, मसल स्ट्रेंथ वाढते, त्यामुळे ICUचा स्टे कमी होऊ शकतो, इन्फेक्शनचे चान्सेस कमी होऊ शकतात. या सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. थँक्यू सर, आज खूप महत्वाची माहिती तुम्ही सांगितलीत. MGM मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर आणि बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर धनंजय भाले यांच्यासोबत आज आपण गप्पा मारल्या. ऐकत रहा रेडिओ MGM 90.8 FM अचूक आणि थेट.